म्हणजे भागवत. जीवनातल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे श्रीमद भागवत. जिथे सगळे प्रयत्न थांबतात, कुठलाच मार्ग दिसत नाही, सगळे मार्ग सगळे दरवाजे बंद झालेले असतात, तेव्हा भगवंताच्या कृपेनं जीवनातले सगळे मार्ग मोकळे करण्याचं साधन आहे श्रीमद भागवत. जिवंतपणे गती आणि मेल्यानंतर सद्गती देणारं एकमेव शास्त्र आहे श्रीमद भागवत. सगुण साकार रूपामध्ये परमात्म्याची कृपा संपादित करून इहलोकी पासून परलोकीपर्यंतचा प्रवास सुखरूप करणारं शास्त्र आहे श्रीमद भागवत. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ त्यांच्या कृतार्थतेसाठी व्यासांनी जीवनातलं अत्यंत साधं सोपं सुलभ गोमट साधन सांगितलं, ते आहे श्रीमद भागवत. काल भक्ती ज्ञान वैराग्य याचं चिंतन आपण काल श्रवण केलं. भक्तीने भगवंताच्या कृपेने ज्ञान आणि वैराग्य या दोघांना तारुण्य प्राप्त करून दिलं. गंगेच्या किनारी आनंद घट या ठिकाणी आपण नारदाने कथा केली, ती कथा श्रवण केली. महाभारताचं चिंतन श्रवण केलं. दुर्योधनाचा शेवट. आता आपण भीष्माचार्यांच्या मोक्षतेच्या मार्गापर्यंत जाणार आहोत. पांडवांनी अश्वत्थाम्याच्या डोक्याचे 5 पट काढले, त्याला विद्रूप करून सोडून दिलं. मारलं नाही. का मारलं नाही त्याचे कारण आहेत. ज्यावेळेस त्या अश्वत्थाम्याला भगवंताने अर्जुनाने द्रौपदीच्या समोर उभं केलं की द्रौपदी सांग याला कोणती शिक्षा द्यायची. द्रौपदीने सांगितलं याला जिवंत सोडा. याची आई म्हातारी आहे आणि हा त्याच्या आईचा म्हातारपणातला शेवटचा आधार आहे, याला मारू नका. पण पांडवांनी सांगितलं हा आतताई आहे. आतताई कोणाला म्हणतात? आपण सहज बोलतो की काय आतताई माणूस आहे. आतताई कोणाला आतताई हा खूप मोठा शब्द आहे. काही शब्द बोलताना माणसाने त्याचा विचारपूर्वक अभ्यास करूनच बोलावेत. आतताई, आतताईपणा करणे, आतताई करणे. आतताई कोणाला म्हणतात तर ऐका. हातात शस्त्र धरणारा, आग लावणारा, विष पाजणारा, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची जमीन, दुसऱ्याची संपत्ती बळकवणारा, हे 6 पाप जो करतो त्याला आतताई म्हणतात. आपण सहज सोपं आपल्याला असं वाटतं एकदम साधा सरळ सोपा शब्द आहे तो. आतताई हा खूप मोठा शब्द आहे. अश्वत्थामा आतताई आहे. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं याला काय शिक्षा द्यायची. द्रौपदीने तर याला माफ केलेलं आहे, पण भगवान परमात्मा समोर आहे. देव याला जी शिक्षा देईल ते आपल्याला सर्व मान्य राहील. धर्माने विचारलं देवा याला काय शिक्षा द्यायला पाहिजे. देवानं सांगितलं बाबा धर्मशास्त्र असं सांगतं की ज्याने लहान लेकरं मारले त्याला जिवंत सोडू नये. भी म्हणला मग मारून टाका त्याला. देवानं अजून दुसरी बाजू मांडली, ज्याने लहान मुलं मारले त्याला जिवंत सोडू नये. पण धर्मशास्त्र असंही सांगतं जो ब्राह्मण आहे त्याची हत्या करता येत नाही. हा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला मारता येत नाही, ब्राह्मणाचा वध करता येत नाही. ब्राह्मण, गाय आणि स्त्री या 3 गोष्टी अवध्य आहे. अवध्य म्हणजे ज्यांचा वध करता येत नाही. म्हणून जुन्या काळातले आपले जे राजे होते किंवा छत्रपती शिवराय होते यांनी स्त्रीवरती कधी हात उचलला नाही. आपले जे हिंदू धर्माचे राजे होऊन गेलेत, पृथ्वीराज चौहान पासून किंवा त्याच्या अगोदरचे राजा धर्म असतील, भगवान श्री रामचंद्र प्रभू असतील, त्यांनी स्त्रीवरती कधी हात उचलला नाही. त्याच्या मागचे कारण आहेत की स्त्री, गाय आणि ब्राह्मण या 3 गोष्टी अवध्य आहे, त्यांचा वध करता येत नाही. भगवंतांनी सांगितलं ज्याने लहान लेकरं मारले त्याला जिवंत सोडू नये आणि जो ब्राह्मण आहे त्याचा वध करू नये. भीम म्हणले वा तुझ्यासारखे 2-4 न्यायाधीश जर असले ना तर कल्याण होईल. काय 2 तोंडीर म्हणले देवा तू. इकडे म्हणतो लेकरं मारले त्याला जिवंत सोडायचं नाही, इकडे म्हणतो ब्राह्मण त्याला मारायचं नाही, आता करायचं काय. भगवंतानं धर्मानं सांगितलं भीमा तू शांत बस. धर्माने विचारलं देवा याच्यातला मधला मार्ग नाही का शॉर्टकट. देवाने सांगितलं ब्राह्मणाचा अपमान करून ब्राह्मणाला गावातून हुसकावून लावणे हे ब्राह्मणाच्या वधासारखंच असतं. म्हणून याच्या डोक्याचे 5 पट काढा केसांचे, याला विद्रूप करा सोडून द्या. ते केल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. 5 पट काढल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला, संताप झाला. त्याने ब्रह्मास्त्र प्रेरित केलं. ब्रह्मास्त्र म्हणजे आताचा अणुबॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब. महाभारतातले जे क्षेपणास्त्र आहेत ते घातक शस्त्रास्त्र आजही आपल्यामध्ये पाहायला मिळतात. फक्त नावं बदललेत, संशोधनात्मक त्यांचे नावं बदललेत, त्यांच्या प्रक्रिया बदलल्यात.
अणूचा शोध आमच्या महर्षी कनादांनी लावलेला आहे. अणू मॅडम क्युरी विद्यार्थ्यांना आमचं असं शिकवलं जातं की अणूचा शोध, न्यूक्लिअरचा शोध हा मॅडम क्युरी त्यांचे पती यांनी लावलेला आहे. पण त्याचा शोध आमच्या धर्मामध्ये 5,500 वर्षा अगोदर महर्षी कनाद यांनी अणूचा शोध लावलेला आहे. याने तो ब्रह्मास्त्र सोडलं. भगवंतानं पांडवांचं रक्षण केलं. पण त्या ब्रह्मास्त्राचे आगीचे 5 बाण उत्तरेच्या गर्भाकडे जात आहेत. कारण त्याने ब्रह्मास्त्र सोडताना असं म्हटलं होतं, निष्पांडवी पृथ्वी हो. निष्पांडवी पृथ्वी असं म्हटल्यामुळे 5 पांडव आहे, बाकीचे सगळे मेले. आणि पांडवांच्या वंशात अभिमन्यूच्या पत्नीच्या उदरात, तिचं नाव उत्तरा, तिच्या पोटामध्ये पांडवांचा शेवटचा उत्तराधिकारी वाढतोय. ते अग्नीचे ब्रह्मास्त्राचे 5 अग्नीचे बाण त्या ब्रह्मास्त्राचे पोटाकडे किंवा तिला मारण्याकरता जेव्हा येताना तिने पाहिले, तिने भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी. भगवंताचा धावा केला उत्तरेने. उत्तरा सांगते, देवा मी वाचली पाहिजे, मला माझ्या मरणाची भीती नाहीये. मी मेली मला त्याची भीती नाहीये. फक्त माझ्या पोटातला गर्भ वाचला पाहिजे. तोही माझा मुलगा आहे म्हणून वाचला पाहिजे असं नाही. मी वाचली पाहिजे असं नाही. माझा गर्भ वाचला पाहिजे असंही नाही. मग मी तुला विनंती एवढ्यासाठी करते की हा गर्भ तुझ्या भक्तांच्या पांडवांच्या वंशातला शेवटचा अंकुर आहे. हा गर्भ जर नष्ट झाला तर पांडवांच्या वंशात उत्तराधिकारी काय, पण दिवा लावायला आणि पाणी पाजायला सुद्धा कोणी राहणार नाही. एवढ्यासाठी तुला विनंती आहे की एवढा गर्भ वाचव. माणसाची वृत्ती अशी बघा. आपल्याला देव कधी आठवतो? तुम्हाला, मला, सगळ्यांना. मी तुमच्यापैकीच आहे, फक्त थोडा उंच बसलो इतकंच. आणि माझ्यापेक्षा तुम्ही मोठेच आहात. ज्ञानोबराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. ज्ञानोबराय म्हणतात ऐकणारे भगवान शंकराची मूर्ती आहेत. तुम्ही जमिनीवर बसले आणि माझी एवढी चौकी ठरलेली आहे. मी बसलोय चौकीवर, मी झालो चौकीदार. तुम्ही बसले जमिनीवर, तुम्ही झाले मग जमीनदार मोठा की चौकीदार? तुम्ही मोठेच आहात. मी चौकीदार आहे. न खाऊंगा न खाणे दूंगा, चौकीदार. ज्ञानोबा म्हणता, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आपल्याला देव कधी आठवतो? जाऊ द्या. गॅरेजला कोणत्या गाड्या लागतात? जोपर्यंत आपल्या जीवनात सुखदुःखाचा काही बिघाड होत नाही तोपर्यंत आपल्याला देव आठवत नाही. आपण देवाचं नाव कधी घेतो? ज्यावेळेस आपल्यावरती काही संकट येतात. आमचे गुरुदेव म्हणायचे, अंगाला आला ताप तर देव माझा बाप, अंगाचा गेला ताप मी देवाच्या बापाचा बाप. आणि हीच वृत्तीची माणसाची. ते दुःखाच्या समयी देवा तुझे नाव घेता, सुखाच्या समयी देवा तुझे नाव विसरता. बाबा कबीरजी वर्णन करतात की दुख में सुमरन हर कोई करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमरन करे तो दुःख काहे को होय. आपण दुःखात देवाची आठवण करतो. उत्तरेनं तेच केलं. भगवंताची धावा केली, भगवंताची याचना केली, भगवंताची प्रार्थना केली की देवा या माझा गर्भ वाचवा. हा पांडवांचा अंकुर आहे, मी नाही, माझा नाही. माझा काही, मला माझ्या जीवाची भीती नाही आहे, याला वाचवा. भगवंत प्रकट झालेत. देवानं उत्तरेला सांगितलं, बेटा डोळे बंद कर आणि मातृत्व भाव जागृत कर. उत्तरेने डोळे बंद केले. देवानं सांगितल्याप्रमाणे तिने मातृत्व भाव जागृत केला आणि देव सूक्ष्म रूपाने तिच्या गर्भात गेले. ऐका, भगवंत गर्भस्थ गेले. जो देव गर्भात कधीच जात नाही. काय जात नाही तर गीताकार सांगता, नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. तो जन्म घेत नाही, तो जन्माला येत नाही, तो मरत नाही, तुटत नाही, सुकत नाही, वाढत नाही. त्याला कोणताही दोष संसारातला लागत नाही, असा तो आहे.
देव गर्भस्थ कधीच नाही. देवाचा जन्म अयोनी संभव जन्म आहे भगवंताचा. ईश्वर अयोनी संभव आहे. भगवंत जन्म घेत नाही, जन्माला घेत नाही. तो अचर आहे, अमर आहे, अगोचर आहे, अनिर्वाच्य आहे, अकालनीय आहे, अवर्णनीय आहे, अवर्चनीय आहे, शब्दाच्या पलीकडचा आहे. मन, चित्त, बुद्धी, अहंकार चतुष्ट अंतःकरणाच्या पलीकडचा आहे. देव असा आहे, ईश्वर असा आहे, परमात्मा असा आहे, भगवान असे आहेत. राजा परीक्षितीला भगवान शुकदेवाने हे स्वरूप सांगितलं देवाचं, की देव कसा आहे. आपल्याला या 12 स्कंदामध्ये देवाचं स्वरूप समजून घ्यायचंय. मग ते 10 अवताराने समजवलं जाईल, 24 अवताराने समजवलं जाईल, भक्तिज्ञान वैराग्याच्या माध्यमातून समजवलं जाईल. हर एक पद्धतीनं भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला भगवंताचं स्वरूप पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तरेच्या गर्भात भगवान प्रविष्ट झालेत. देवाने चक्र आणि गदेनं त्या गर्भाचं रक्षण केलं. गर्भ वाचला. देव पुन्हा प्रकट झाले. उत्तरेला सांगितलं, बाळ आता कसं वाटतं. त्यांनी सांगितलं, देवा आता मी स्वस्थ आहे. देव जेव्हा निघाले तेव्हा कोणाच्याच लक्षात आलं नाही काय झालं, पण कुंतीच्या लक्षात आलं. भगवंताचं रहस्य, भगवंताची लीला, भगवंताचं असणारं ते कर्तृत्व कुंती मातेच्या लक्षात आलं. आणि कुंतीने सांगितलं, देवा आज तू माझा वंश निर्वंश होण्यापासून वाचवलेला आहे. आज माझा वंश, पांडवांचा वंश निर्वंश झाला असता, आज तू निर्वंश होण्यापासून आमच्या वंशाला वाचवलं. तू जगतपिता आहे, तू जगतबंधू आहे, तू जगन्निवास आहे, तू जगतपती आहे. भगवंताने सांगितलं, आत्या काय वेड्यासारखी बोलते. अगं मी तुझ्या भावाचा मुलगा आहे, मी तुझा भाचा है, तू माझी हत्या है. बुआ कैसी बात करते हो, मैं तो आपका भांजा हूं, आपके भाई का बेटा हूं. तो माता कुंती ने कहा कि भगवान यही तो तुम्हारी लीला है. कभी किसी के भांजे बन जाते हो, कभी किसी को बुआ बना लेते हो, मगर ये क्यों भूल जाते हो कि सबके परदादा भी हो. हे तुझी लीला आहे, हे तुझं रहस्य आहे. हीच तर तुझी लीला की या लीलेतून तू लोकांना भ्रमिष्ट करतो. ही तुझी स्वजन मोहिका नावाची माया आहे. याच्यात तू आम्हा सगळ्या भक्तांना, तुझ्या असणाऱ्या त्या दासांना तू भ्रमिष्ट करून टाकतो. या एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी सगळ्यांनी. वाजवा, कारण यांना काल 15 वेळा सांगितलं होतं की 12च्या आत. जोरात वाजवा टाळ्या, जरा त्यांचं स्वागत करा. आपण श्राद्ध यांच्या वडिलांचं होतं, ते सोबत गेले होते फक्त पान धरायला. गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल
गोविंद नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद नंदलाल गोविंद गोविंद नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद नंदलाल गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की जय हो। भक्त वत्सल भगवान की जय देवान सांगितलं ठीक आहे आता तू म्हणते मी देव आहे जगत पिता आहे जगत बंधू जगत निवास आहे देवाने सांगितलं मग आता तुम्ही ओळखलंच आहे मला देव म्हणताय तर आज मागून घ्या मी आज देण्याकरता आलोय धर्मशास्त्र असं सांगतं मांगो उसी से जो दे खुशी से कहना किसी से त्याच्याकडे मागावं ज्याची देण्याची दानत आहे ज्याची दानत आहे त्याला दाता म्हणतात ज्याला देता येतं तो दाता आहे ज्याची दानत आहे त्याला दाता म्हणतात काही लोकांचं देणंही मोठं विचित्र असतं एप्रिल महिन्यामध्ये आमच्या गावच्या मारुतीच्या मंदिरात आम्ही भजन करत होतो पंखा चालू होता मेचं ऊन भजन चालू एवढं गरम होतंय पंखा चालू आहे ज्याने पंखा दिला तो आला आणि पंखा बंद केला त्याला म्हटलं का पंखा का बरं बंद केला म्हणे मी दिलाय अरे मग तो हवा देण्यासाठी दिलाय ना बंद काऊन केला तो म्हणे त्या पात्यावर माझं नाव टाकलंय फिरताना वाचता येत नाही आता वाचून घ्या हे दान नाही याला दान नाही एवढं सगळं करूनही नामानिराळं राहणं हे दान आहे देवाने सांगितलं मागा आता काय मागायचं ते मागा एक एक जण धर्मराज अर्जुन भीम नकुल सहदेव सुभद्रा द्रौपदी कोणतीला सांगितलं बुआ आप भी मांग लीजिए तो माता कुंती ने कहा देखो भगवान देखो अच्युत हे गोविंद हे कृष्ण जो मैं मांगूंगी आप दे पाओगे भगवान ने कहा बुआ बिना हिचकिचाहट के मांग लीजिए तो मांगो माता कुंतीनं पदर पसरला आणि सांगितलं भगवंता माझ्या पदरामध्ये दुःख आणि दुःखच भरून दे मला दुःख आणि दुःखच दे देवाने सांगितलं आत्या जीवनामध्ये दुःख पाहिजे असा कोणीच नाही मज लागी दुःख होवे बसलेल्यापैकी कुणालाच वाटत नाही मला दुःख झालं पाहिजे तुमच्यापैकी असं कोण आहे बरं देवा माझा पाय मोडून टाक मी 11 नारळाचं तोरण बांधेल असं कोण आहे की देवा माझं नुकसान होऊ दे मी भागवताची पंगत देईन शेवटचे अजिबात नाही या जगात दुःख कोणालाच नको आहे जे लेकरू लहान लेकरू आहे ज्याला सुख म्हणजे काय तेच कळत नाही सुख म्हणजे नक्की काय असतं त्या लेकरांना कळत नाही असं लेकरू जरी मंदिरात गेलं तरी सांगतं देव बाप्पा मला त्याला सुखच माहिती नाही त्याचं सुख म्हणजे कुरकुरे अर्धा घंटा आईने मोबाईल पाहू देणे म्हणजे त्याचं सुख आहे त्याच्या मनासारखं वागू देणं हे त्याची सुखाची परिभाषा वेगळी त्याची सुखाची व्याख्या वेगळी त्याला सुख म्हणजे काय हेच कळत नाही टीव्हीवर एक मालिका चालू आहे सुख म्हणजे नक्की काय असतं गौरीलाही कळालं नाही शालिनीलाही कळालं नाही देवकीलाही कळालं नाही एवढी कट कारस्थान करणारी बाई मी माझ्या जीवनातच पाहिली नाही शालिनी सारखी काय काल्पनिक आहे तरी तुम्ही मन लावून पाहता
आणि जे डायरेक्टर असतात ना ते इतके हुशार असतात, अशा जागेवर मालिका थांबवतात की दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वयंपाक बाजूला ठेवाल पण मालिका पाहाल. उत्सुकता. बरं तुम्ही कोणत्याही मराठीतल्या मालिका पहा, एकाही मालिकेतून चांगलं घेण्यासारखं काहीच नाही. सगळ्या मालिकेत 2-2 लग्न आहे. प्रत्येक मालिकेत 2-2 लग्न. आई कुठे काय करते, अरुंधती तिचे 2. हे माझं कोरोनात पाठ झालेलं आहे 2 वर्ष. कारण नाईलाज होता, घरी असलं की टीव्ही त्यांच्याच ताब्यात असतो. लहान लेकरांना सुखाची व्याख्या माहिती नाही, विनोदाचा भाग टाकून द्या. तरी ते देवाला सांगतो, देव बाप्पा मला सुखी ठेव. सुखाची परिभाषा आपल्यालाही कळत नाही. सुख म्हणजे काय? किती पैसा मिळवला म्हणजे माणूस सुखी होईल? पैशात सुख नाही, श्रीमंतीत सुख नाही. सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हाव भरी होऊ नका. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार. याचा अर्थ असा आहे का काहीच कमवायचं नाही? तुकोबाराय सांगतात, नका त्यांजू राहण्यापुरे बांधा सोप्या माड्या घरे. तुकोबाराय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे. खूप पैसा कमवा, प्रचंड पैसा कमवा, पण त्याचा सत्कर्मामध्ये विनियोग करा. देव देश धर्मासाठी तो खर्च झाला पाहिजे. हा नामयज्ञ, हा ज्ञानयज्ञ आहे. आणि कलित केशव कीर्तनात असं म्हटलेलं आहे, कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन हे आहे. 7व्या दिवशी सांगेल तुम्हाला शेवटच्या. कोणतीने सांगितलं मला दुःख दे. देव म्हटलं आता तुला दुःख नाही देऊ शकत. त्या जीवनामध्ये कमी दुःख भोगला का तू? कुंतीचं ओरिजिनल नाव कुंती नाही आहे. कुंती शूरसेनाला झालेली होती. तिचं ओरिजिनल नाव आहे प्रथा. कुंती भोज नावाचा राजा होता, याचा मित्र, त्याला मुलबाळ नव्हतं, त्याने तिला दत्तक दिली होती. मग दत्तक गेल्यावर नाव बदलतं ना, ही पद्धत तेव्हापासून पडलेली आहे. कुंतीचं ओरिजिनल नाव होतं प्रथा. कुंती भोजराजाने तिला दत्तक घेतलं आणि त्याने तिला नाव दिलं कुंती. हे तिच्या बापाचं नाव आहे, तिला भेटलेलं कुंती. लहानपणी तिला जीवनात सुख मिळालं नाही. जन्म एकाच्या घरी झाला, लहानपण दुसऱ्याच्या घरी गेलं. तरुणपणात सुख मिळालं नाही. तिचं लग्न असं माणसासोबत झालं ज्याला जन्माला आल्याबरोबर पंडू नावाचा रोग झालेला आहे, पिलिया नावाचा, त्याला हिंदीत पिलिया म्हणतात. अशा माणसासोबत लग्न झालं कोणतीचं, ज्याला पिलिया नावाचा रोग झालेला आहे. बरं ठीक आहे, चला. नवऱ्याला शाप होता, तिला एक सवत होती माद्री नावाची. दोघी जणी जंगलात गेल्या. नवरा व्रतस्थ होता, संन्यासी होता. पण एक दिवशी माद्रीला स्पर्श केला, शाप होता साधूचा, तो तिथेच मेला. आता सवतीचे 2 मुलं होते, नीचे 3 मुलं होते. 3 आणि 2 5 मुलांना बोटाशी धरून ती हस्तिनापुरात आली. हिच्या 5 मुलांना मारण्याकरता गांधारीचे 100 पोरं 24 घंटे टपलेले आहेत. कधी भीमाला विषप्रयोग करायचा, कधी लाक्षागृहाला आग लावायची, कधी 12 वर्षाचा वनवास, कधी 1 वर्षाचा अज्ञातवास, कधी द्रौपदीचं वस्त्रण. एवढे दुःख कुंतीनं भोगले. देवाने सांगितलं आता नाही, बस झालं, खूप झालं, खूप जीवनात दुःख भोगले, आता दुःख नाही देऊ शकत. ती म्हणले नाही, मला दुःखच पाहिजे. देवाने सांगितलं का? तिने सांगितलं, देवा खरं सांगू का, ज्या ज्या वेळेस संकट आले, ज्या ज्या वेळेस दुःख आलं, ज्या ज्या वेळेस मी दुःखामध्ये होती, त्या त्यावेळेस मला तुझं स्मरण झालं. आणि माणूस जेव्हा जास्त दुःखात असतो तेव्हाच त्याला देव आठवतो. म्हणून जेव्हा संकट आणि दुःख आले तेव्हा मला तुझी आठवण झाली. तुझी आठवण नेहमी यावी म्हणून माझ्या जीवनात दुःख दे. आतापर्यंत ज्यांना ज्यांना देव भेटला तो दुःखातच भेटला. देवानं कुंतीची समजूत काढली, पांडवांना समजवलं आणि भगवान सगळ्यांना घेऊन कुरुक्षेत्रावरती गेले. ज्या कुरुक्षेत्रावरती भीष्माचार्य 54 दिवसापासून शरपंजरी पडलेले आहेत, रोमात बाण मारलेले आहेत.
ख्रिश्चन धर्मीय सांगतात की आमच्या येशू ख्रिस्ताच्या अंगामध्ये खिळे ठोकले होते, पायात, हातात, पोटात. बर, 5-7 ठिकाणी खिळे मारलेले होते. त्यांनी सत्य सांगतात की आमच्या देवाला एवढे खिळे ठोकले, आमचा देव 3 दिवस जगला होता. बरोबर. आमच्या भीष्माचार्याच्या अंगात रोमात बाण होते. भीष्माचार्य 54 दिवस जगले. 54. बाणावरती पडलेले आहेत, उत्तरायणाची वाट पाहतायत. भगवान, 5 पांडव, कुंती, द्रौपदी, सुभद्रा सगळ्यांना घेऊन कुरुक्षेत्रावरती आले. भीष्मानं पाहिलं की देव आलेले आहेत. भीष्माचार्य विनंती करत आहेत, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे, यम दर्शन ना दिखावे, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, मुरली की धून सुनाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है खुद गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। देव समोर होते, प्रणाम केला, पांडवांनी प्रणाम केला। भगवंताने सांगितलं, पितामह तुमचे नातू आता भारताचे सम्राट झालेले आहेत, त्यांना उपदेश करा। देवाची आज्ञा म्हणून भीष्माचार्य धर्मराजाला सांगतात, धर्मा 3 गोष्टी लक्षात ठेव, फक्त आपणही 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट, आपल्या दरवाज्यातून कोणीही अतिथी विनमुख जाता कामा नये। विनमुख गेली अतिथी। आपल्या दारातून जर मागणारा परत गेला तर तो नुसता परत जात नाही, आपण आतापर्यंत जेवढं कमवलं तेवढं घेऊन जातो सोबत। तेवढं घेऊन जातो। एक, अतिथी विनमुख जाऊ देऊ नये। 2, शत्रू जरी शरण आला तरी त्याला माफ करणे। आणि 3, डोळ्याने पाप होताना पाहू नये। डोळ्याने पाप होताना पाहू नये असं म्हटलं, द्रौपदी हसायला लागली। भीष्माचं लक्ष गेलं, भीष्माची द्रौपदीची नजरानजर झाली। भीष्माच्या समोर हसणं इतकं सोपं नाही। द्रौपदी हसली। भीष्माने विचारलं, द्रौपदी का हसते? म्हणले काही नाही पिता। म्हणले नाही नाही का हसली? नाही म्हणले असंच। म्हणले नाही, कुलीन स्त्रिया उगीच हसत नसतात, तुझ्या हसण्याचं रहस्य कारण आहे, का हसली ते सांग। बेटा एवढं मोठं तडपण घेऊन मला मरायचं नाहीये, सांग का हसले? द्रौपदीने सांगितलं, पितामह रागवत नसाल तर सांगू? म्हणले सांग। नाही म्हणले, तुम्ही आता मरायच्या टायमाला माझ्या नवऱ्याला सांगताय की डोळ्यासमोर पाप होताना पाहू नये, पण गाव जेव्हा तो दुःशासन माझ्या पदराला हात घालत होता त्यावेळेस मी आधी तुमच्याकडे झाली होती। मी गयावया करत होतो की पितामह दुःशासनाला आवरा, मी एक वस्त्र आहे। आणि कुरूंच्या या सभेत या अवस्थेत मला फरफटत केसांना धरून याने आणलेलं आहे, याला आवरा। जर तुम्ही म्हटलं असतं पितामह तर दुःशासनाचा, दुर्योधनाचा हिम्मत नव्हती, त्यांनी माझ्या पदराला हात घातला असता। मी तुमची गयावया करत होती, हातापाया पडत होती, त्यावेळेस तुम्ही खाली मान घातली होती का? तुम्ही म्हणता डोळ्यासमोर पाप होताना पाहू नये, आणि आता मरताना माझ्या नवऱ्याला आकलीचे डोस पाचताय, त्याच्यामुळे हसू आलं। भीष्माचार्याच्या डोळ्याला धारा लागल्या, भीष्माचार्य रडायला लागले। त्यांनी सांगितलं, पोरी तू जे बोलते ते अगदी खरं आहे, मी खरंच मान खाली घातली होती, पण का खाली घातली होती ते ऐक। मी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं होतं, मी दुर्योधनाचा मिंध्या बनलेलो होतो,
खाल्लेल्या मिठाला मला जागावं लागत होतं, त्याच्यामुळे खाली मान घातली होती. त्या अन्नाचं रक्त माझ्या अंगात आहे, त्या रक्ताचा निचरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला मरता येत नाही. म्हणून 54 दिवसापासून माझ्या शरीरातलं रक्त टपकत आहे. द्रौपदीला वाईट वाटलं की मी भीष्माचार्यांचं मन दुखवलं. पितामह, तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, तुम्हाला त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता. त्यांनी तिला माफ केलं. भीष्माचार्याने आपली चित्तवृत्ती भगवान कृष्णाच्या चरणी स्थिर केली आणि जगाचा निरोप घेतला. उत्तरायणाला सुरुवात झाली. भीष्माचार्याने देह ठेवला. भीष्माचार्य अनंतात विलीन. त्यांची अंत्येष्टी झाली. पांडव घरी आलेत, हस्तिनापुरामध्ये आलेत. भगवान द्वारकेला गेले. द्वारकेला देवाचं स्वागत झालं. इकडे उत्तरेने 9 महिने 9 दिवस पूर्णत्वाला गेल्यानंतर सुंदर अशा बाळाला जन्माला घातला. मुलगा जन्माला आला. पण ते बाळ जन्माला आल्याबरोबर मांडी घालून बसलं असं म्हणतात भागवतकार. तुमच्या गावात असं लेकरू आलं का जन्माला आल्याबरोबर मांडी घालून बसलं? नाही ना? नाही. असा आतापर्यंत एकच जन्माला आल्याबरोबर मांडी घालून बसला. आणि फक्त जोही समोर आला त्याचा चेहरा पाहायचा आणि उदास व्हायचा. लोकांचे चेहरे पाहायचा, उदास व्हायचा. काही लेकरांना सवय, बा तुम्ही एखादी खूप लहान लेकरू आहे, 10-12 दिवसाचंच लेकरू आहे, त्याला कोणी घेतलं ते लेकरू असं निरखून चेहरा पाहतं. याने निरखून चेहरे पाहायचा, उदास व्हायचा. धर्माला विचित्र वाटलं की असं कसं बाळ जन्माला आलं. धर्म व्यासांकडे गेले, सांगितलं व्यासांना की गुरुदेव लय विचित्र बाळ जन्माला आलं. व्यासांनी सांगितलं मला एकदा बघू दे. व्यासांनी जेव्हा त्याला पाहिले, डोळे मिटले आणि व्यासांच्या डोळ्याला धारा लागल्या. व्यासांनी सांगितलं धर्मा, अरे हा भगवान कृष्णाचा अत्यंत लाडका भक्त आहे. हा तुमच्या कुरुवंशाचा उद्धार करणार आहे. हा इतका लौकिक आहे. आतापर्यंत लोकांनी संसारात जन्म आधी घेतला आणि देवाची प्राप्ती नंतर झाली. हा असा आहे, याने आईच्या पोटातच देवाचं दर्शन केलेलं आहे आणि मग जन्माला आलेला आहे. याने माईच्या पोटात देवाचं दर्शन केलेलं आहे. हा चेहऱ्याची परीक्षा करतो म्हणून याचं नाव परीक्षित ठेव. त्याचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं. सुखानं सगळं राज्यकारभार सुरू होता. अचानक लोकांची मानसिकता बदलली. भावाभावात भांडणं लागले. नवरा बायकोत कलह झाला. कोल्यांची कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. रक्ताचा पाऊस पडायला लागला. धर्माला हे अपशकुन वाटला. धर्मानं अर्जुनाला सांगितलं की आता तू द्वारकेला देवाची भेट घेऊन ये. अधर्माचे लक्षणं जाणवू लागले. कलियुगामध्ये अधर्म फोफावलेला आहे. काय होईल कलियुगात? मंदिर सुना सुना होगा, भरी रहेगी मधुशाला मधुशाला. पिता के संग संग भरी सभा में नाचेगी घर की बाला घर की बाला. कैसा कन्यादान पिता ही बेटी का धन खाएगा. हंस चुगेगा दाना उल्टा, कौवा मोती खाएगा. रामचंद्र कहे गए सिया से, ऐसा कल जुग आएगा. हंस चुगेगा दाना उल्टा, कौवा मोती खाएगा. हंस चुगेगा दाना उल्टा, कौवा मोती. कर्म भी होगा लेकिन शर्म नहीं होगी. शर्म, लाज, हया
उर्दू शब्द आहे यार. लाज. खेड्यापाड्यात जुने लोक अजून आहे. मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हा विषय संपला, तरी आता लोक बऱ्याच जुन्या गोष्टींकडे वळायला लागलेत. कलियुगाचे लक्षण आहेत ते. अधर्म. मंदिर सुना सुना होगा. कोरोनामध्ये मंदिर बंद होते, एकच दुकान चालू होतं. कोरोनात मंदिर बंद होते पण एकच दुकान चालू होतं. सकाळी उठल्याबरोबर 7 वाजता उघड्या जायचं. काय झालं? किराण्याचं दारूचं दुकान उघडं होतं. कलीचे लक्षण जाणवू लागलेत. धर्म घाबरला. धर्मानं अर्जुनाला द्वारकेला पाठवलं. द्वारकेला गेले तेव्हा द्वारका समुद्रात बुडाली होती. द्वारका समुद्रात बुडाली होती. भगवानजी धामाला गेले होते. देवाचा निरोप अर्जुनासाठी होता की जर अर्जुन आला मला शोधत तर माझ्या ज्या बायका आहेत त्यांना अर्जुनाच्या सोबत हस्तिनापुराला पाठवा, त्या सुरक्षित राहतील. अर्जुनाला वाईट वाटलं की देव निज धामाला गेलेत. देवाच्या सगळ्या बायकांना सोबत घेऊन अर्जुन रस्त्याने निघाला. पंचनगांच्या प्रदेशात आला. पंचनगांचा प्रदेश म्हणजे पंजाब. पंजाब म्हणजे द्रौपदीचं माहेर. द्रौपदी पंजाबी होती. द्रुपद पांचाल नरेश. पांचाल म्हणजे पंजाब. पंजाबचा राजा होता द्रुपद राजा. द्रुपदाची मुलगी द्रौपदी. द्रौपदी पंजाबी होती. तेव्हा अखंड हिंदुस्थान होतं. त्याच्यामुळे पंजाब, महाराष्ट्र, मद्रास, गुजरात, MP, बिहार असं काहीच नव्हतं. असे तो हिमालय आणि इकडे 5 हिंदुकुश पर्वतांपर्यंत म्हणजे अफगाणिस्तानापर्यंत. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, ब्रह्मदेश हे सगळे देश मिळून अखंड हिंदुस्थान होता. आपली जी नवीन संसद बांधली ना आता पंतप्रधानांनी, त्याच्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचा नकाशा लावलेला आहे. असे तो हिमालय. पंचनगांच्या प्रदेशात अर्जुन आला. अर्जुनावरती टोळीवाल्यांचा हल्ला झाला. त्या टोळीवाल्यांनी, दरोडेखोरांनी अर्जुनाला इतका मारला, कपडे फाटोस्तोर मारला. नुसतं अर्जुनाला मारलं नाही तर देवाच्या बायकांच्या अंगावरचे दागिने अक्षरशः ओरबाडून काढलेत. बाबा गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, तुलसी नर का क्या कहूं समय बड़ा बलवान, काबा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण. ज्या अर्जुनानं महाभारताची लढाई एका हाती जिंकून दिली. ज्ञानोबराय सांगतात, तू संग्रामी हरू जिंकेला, निवात कवचांचा टाहो फोडीला. हा गौरव ज्ञानोबरायांनी अर्जुनाचा केला आणि त्या अर्जुनाला टोळीवाल्यांनी मारला. काय कारण आहे? देवाची कृपा, देवाचा वरदहस्त अर्जुनाच्या जीवनातून निघून गेला. देव झाला पाठमोरा, नसती विघ्न येती घरा. समय बड़ा बलवान, इतका नाप न पाया कोई. एक चक्र था जो भगवान श्री कृष्ण के हाथों में लहराया, दूसरा चक्र था जो झंडे पे लगाया, तीसरा चक्र था जिसने आजादी का अलग जगाया. समय चक्र बड़ा बलवान होता, एक दिन ऐसा आया कि इंदिरा गांधी को भी जेल में भिजवाया. समय समय समय, वक्त, टाइम, वेळ. टाइम इज मनी. बर का पवन महाराज, टाइम इज मनी. जीवनात टायमाला फार महत्व आहे. एकदा वेळ गेली, बरवी ही वेळ सापडली संधी. म्हणून एक करा, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी
सादर देव ठेल कैसे रहा, आवाज द्यावा, देव ठेल कैसे रहावे समयासी सादर समयासी सादर भावे. कोण्या दिवशी बसून हत्तीवर, कोण्या दिवशी पालखी सुभेदार, कोण्या दिवशी पायाचा चाकर चालत जावे समयासी सादर भाव. कोण्या दिवशी बसून याच म्हणे, कोण्या दिवशी द्रव्याची साठवणे. कोण्या दिवशी तसंच भर, काही दिवशी द्रव्याची साठवणी आहे. वेळ फार महत्वाची जीवनात. जीवनात वेळेला महत्व द्या. एकदा ती गेली ती पुन्हा येत नाही, परत येत नाही, भेटत नाही, जीवनामध्ये लाभत नाही. अर्जुनाला ही अवस्था का प्राप्त झाली? भगवंताची कृपा केली, भगवंताचा कृपा छत्र केला, कृपा वरद हस्त केला. अर्जुन हस्तिनापुरात आला, धर्माने त्याची अवस्था पाहिली. चेहऱ्याचं तेज गेलेलं होतं. माणसाच्या चेहऱ्याचं तेज फक्त 3च गोष्टींमुळे जातं. बाकीचे 2 काही सांगत नाही तुम्हाला, एकच सांगतो. ज्याच्या वाचून आपण एक क्षणभर सुद्धा जगू शकत नाही अशी व्यक्ती सोडून गेलं की चेहऱ्याचं तेज जातं. अर्जुनाचं आणि कृष्णाचं काय नातं होतं हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. रात्री लढाई आटोपली, अर्जुन झोपला की देव अर्जुनाचे पाय दाबायचा. देव आपलं पोरगा आपलं ऐकत नाही, देव अर्जुनाचे पाय दाबायचा. पाय संध्याकाळी देव अर्जुनाच्या घोड्यांना